दरम्यान इंडिगोची विमानसेवा अजूनही कोलमडलेलीच आहे, त्यामुळे प्रवाशांचा संताप व्यक्त होतोय। पाहूयात त्या संदर्भातले अपडेट्स। इंडिगोची विमानसेवा रद्द झाल्यामुळे प्रवासी गेल्या 10 तासांहून अधिक काळ अनेक विमानतळांवर अडकून आफ्रिकन महिलेकडून इंडिगोच्या तिकीट काउंटरसमोर गोंधळ। इंडिगोच्या फ्लाईट रद्दचा विद्यार्थिनीला फटका, तर माझी परीक्षा आहे, 6 महिने माझे वाया जाणार। विद्यार्थिनीचा संताप, मला पैसे नको, काहीही व्यवस्था करून मला पाठवा, तुमच्यामुळे माझं नुकसान होईल, विद्यार्थिनीचा आक्रोश। अहमदाबाद विमानतळावर एका महिला प्रवाशाला रडू कोसळलं। दरम्यान इंडिगोची विमान उड्डाणं रद्द होत असल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय। इंडिगोकडून दिल्या जाणाऱ्या जेवणावरून सुद्धा प्रवाशांच्या तक्रारी, आम्हाला दिलेलं जेवण तुमचा मॅनेजर खाऊ शकत नाही तर आम्ही कसं खाणार, प्रवाशांचा संताप अनावर। मुंबई विमानतळावरील इंडिगो काउंटरवर इंडिगोचे प्रवासी अजूनही रांगेत, काहींना त्यांची तिकीटं परत करावी लागतात तर काहींना त्यांचं सामान मिळालेलं नाहीये, त्यामुळे प्रवाशांचा मनस्ताप। गोवा विमानतळावर इंडिगोच्या 14 फ्लाईट्स रद्द, तर शेवटच्या क्षणी या ठिकाणी काही उड्डाणं रद्दची घोषणा। दक्षिण गोव्यातील दाबोलीम या विमानतळाबाहेर अनेक प्रवासी अडकले। चेन्नई विमानतळावर आज रात्रीपर्यंतची इंडिगोची 48 उड्डाणं रद्द, परिणामी मुंबई, हैदराबाद, दिल्ली, बंगळुरू, कोइंबतूर यासह अहमदाबाद, विशाखापट्टणम, अंदमान, लखनौ, पुणे आणि गुवाहाटी या ठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर याचा मोठा परिणाम। इंडिगोच्या मुंबई ते कोलकाता अनेक फ्लाईट्स रद्द। दरम्यान इंडिगोची मुंबई कोलकाता फ्लाईट 28 तास उशिरा, काल सकाळी 8 वाजताची फ्लाईट उशिरा। इंडिगोच्या विस्कळीत विमानसेवेचा राज्यातील मंत्री आणि आमदारांना सुद्धा फटका बसणार। पश्चिम महाराष्ट्रातले आमदार कारने निघाले तर नागपूर अधिवेशनासाठी ते निघाल्याची माहिती। पुणे आणि गोव्यातनं नागपूरसाठी होतं फ्लाईट बुकिंग। सध्या नाशिकमधील तपोवनातील वृक्षतोडीला विरोध चांगलाच वाढलेला आहे। अनेक संघटनांनी पुढे येत याला विरोध दर्शवलाय। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। भाजपला तपोवनाची जागा अगदी साफ करून टाकायची आहे। तपोवनमध्येच का नेमका साधुग्राम? हा साधूंचा नाही तर टीडीआर आणि खजिन्यांचा खेळ तर नाही ना, ट्विट करत आदित्य ठाकरेंचा सवाल। तपोवनातील वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात मनसेचं आंदोलन, अमेय खोपकरांसह अनेक कलाकार या आंदोलनात सहभागी। नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीला दिग्दर्शक महेश मांजरेकरांचाही विरोध, तुम्ही वेगळा मार्ग निवडा पण झाडं तोडू नका, महेश मांजरेकरांची राज्य सरकारकडे मागणी। राम मंदिरावर वृक्षाचं चित्र आणि रामाच्या पदस्पर्शानं पावन झालेली तपोवनाची भूमी नष्ट करण्याचं काम सुरू, अंबादास दानवेंची टीका। महाकुंभ मेळावा हा 12 वर्षांनी होतो, थोडीशी वृक्षतोड होते आणि ती मौज मजेसाठी होत नाही, व्यवस्था करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर काही चालू असेल, मंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया। नाशिकच्या तपोवनमध्ये वृक्षप्रेमींकडून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। तपोवनातील कचरा आणि प्लास्टिक उचलून परिसर स्वच्छ करण्यात आला। कुंभमेळ्यासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये जागा भाड्यानं घेणार, साधू महंतांच्या वास्तव्यासाठी साधूग्रामची जागा भाडे तत्वावर घेण्याचे निश्चित, तर दर अंतिम केल्यानंतर आता ही जागा मालकांशी भाडेपट्टी करारनामाही केला जाणार। तपोवनातील झाडं तोडून होणाऱ्या प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला अखेर स्थगिती, मंत्री गिरीश महाजनांची माहिती। वृक्षतोड करून तपोवनातील जागेवर भव्य डोम उभारला जाणार होता। डोम पुढील 32 वर्षांसाठी प्रदर्शन केंद्र म्हणून सुद्धा वापरला जाणार होता, अशी ही माहिती। गिरीश महाजनांकडून हैदराबादच्या राजमुद्रेमध्ये झाडांची निवड, तर नाशिक शहरात जवळपास 15 फुटांची 15,000 देशी झाडं लावण्याचा निर्णय। ही झाडं लावल्यानंतर तपोवनातील झाडांसंदर्भात निर्णय घेऊ, महाजनांचं स्पष्टीकरण। आता बघूयात इतरही टॉप 9 राजकीय बातम्या। उरणमध्ये भाजप पदाधिकाऱ्याची मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण, भाजप आमदार महेश बालदी यांची माफी मागायला लावली। स्थानिक निवडणुकीतल्या टीकेवरून भाजप पदाधिकाऱ्यांकडून मारहाणीचा हा प्रकार, मनसेकडून उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। फडणवीस, शिंदे, अजित पवारांची 2 दिवसात महत्त्वाच्या बैठकीची शक्यता, महायुतीमध्ये एकमेकांना प्रवेश न देण्यावरून चर्चा होणार। अमित ठाकरेंचा मेहुणा डॉक्टर राहुल बोर्डे यांच्या विवाह सोहळ्याला मोदींची उपस्थिती, दिल्लीतल्या सोहळ्यामध्ये पंतप्रधान मोदी यांचं अमित ठाकरे यांच्यासोबत फोटो सेशन। महसूल मंत्री बावनकुळेंची सुलेखा कुंभारेंना 5 कोटींची नुकसान भरपाईची नोटीस, खोटे बदनामीकारक आरोप मागे घ्या, अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा, 15 दिवसात बिनशर्त सार्वजनिक माफी मागण्याची सुद्धा मागणी। ठाण्यातील मतदार यादीमध्ये 83,644 संभाव्य दुबार नावं, प्रत्येक प्रभागामध्ये 200 ते 300 नावं दुबार असल्याचं यादीवरून स्पष्ट। 250हून अधिक हरकती आणि सूचना निवडणूक विभागाला प्राप्त।
8 वेळा पराभूत झालेले अपक्ष उमेदवार राजू धोंगडे हे वाशिम नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठीचा उमेदवारी अर्ज कायम ठेवणार. काहीही झालं तरी निवडणुकीतनं माघार घेणार नसल्याची भूमिका. भंडाऱ्याच्या स्ट्रॉंग रूम परिसरामध्ये श्वान पथकाकडून तपासणी. जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर स्ट्रॉंग रूम शेजारील सुरक्षेत वाढ. उमेदवारांच्या कार्यकर्त्यांसाठी प्रशासनाकडून सीसीटीव्ही स्क्रीनची सुद्धा व्यवस्था. जळगावच्या धरण गावात स्ट्रॉंग रूम बाहेर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा पहारा. तहसील कार्यालयाबाहेर मंडप टाकून महाविकास आघाडीचे कार्यकर्ते ठाण मांडून बसलेत, तर कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा शेकोट्यांचा आधार घेऊन पहारा ठेवला जातो. रत्नागिरीतल्या सर्वच ठिकाणच्या स्ट्रॉंग रूम बाहेर 2 स्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात. स्ट्रॉंग रूम बाहेर अद्ययावत सीसीटीव्ही यंत्रणा, राज्य राखीव दल आणि स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त.